स्वामी महाराजांची स्वारी खेडमनूर नावाच्या गावात येलम्मा देवीच्या मंदिरात आली। येथील पाटलांनी स्वामींची षोडशोपचारसह स्वामी चरण तीर्थ स्वतःसह कुटुंबातील सर्व लोकांना देत पूजा केली। येथील रामाचार्य आणि सीतारामचार्य ह्या विद्वान ब्राह्मणांना हा प्रकार आवडला नाही आणि रामाचार्य ब्राह्मण रागाने पाटलांना हे यतिभ्रष्ट आहे, यांस जात कुळ गोत्र नाही वगैरे बोलत पाटलांसारखे लोक ह्यांचे चरण तीर्थ घेतात, यांना जातीच्या बाहेर ठेवावे, त्यांच्याशी कोणताही व्यवहार ठेवू नये असे भाष्य केले। तेव्हा त्यातील एक बोलला की यतीची परीक्षा घेऊ, त्यानंतर काय करायचे असेल ते ठरवू। त्यानंतर सर्व मंडळी बोलली, परीक्षा कशी घ्यायची? आपण वेदांमधील मंत्र ऋचा तसेच भागवत गीता यामधील कठीण श्लोक आपल्या मनात अर्थासह अर्धे बोलायचे। जर ह्या यतींनी राहिलेले अर्ध श्लोक अर्थासह बोलले तर आपण यांना अवतारी समजू आणि त्यांचे चरण तीर्थप्रसाद घेण्यास काही हरकत नाही। आणि दुसऱ्या दिवशी स्वामींची परीक्षा बघण्यासाठी येतात आणि लपून राहतात। तेव्हा मैदर्गीचा जमादाराने स्वामींना गुडगुडी ओढण्याची विनंती केली। तेव्हा आज तुम्ही ओढा, आमची परीक्षा बघण्यासाठी काही लोक आले आहेत असे बोलत त्या मंडळींनी मनातल्या मनात जे जे अर्धे श्लोक ऋचा बोलल्या होत्या त्यांचा उत्तरार्ध स्वामी बोलू लागले। हे बघताच सर्व मंडळी चकित झाली। काही लोक तर स्वतःच्या तोंडात मारू लागले। ज्या महाशयांनी स्वामींची निंदा केली होती त्याचा अहंकार तर संपूर्ण उतरला। सर्वांनी स्वामींना साष्टांग लोटांगण घातले, नाक घासून माफी मागितली। स्वामी बोल, स्वामींसमोर कधीच कुठला अहंकार ठेवू नका। काळाने अनेक अहंकारी महारथी गिळंकृत केले आहेत। श्री स्वामी समर्थ। श्री शंकर की जय, श्री पिठले महाराज की जय। श्री स्वामी समर्थ।